नमस्कार, मी ज्योती. टीव्ही नेक्स्ट मराठी आपल्यासाठी नेहमी वेगवेगळ्या आणि महत्त्वपूर्ण विषय घेऊन येत असतो. आजही मी एक असा विषय घेऊन आलेले आहे जो खूप महत्त्वाचा आहे. या विषयाची सखोल माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर अर्जुन पाटील. हे आहेत स्वरांगिनी रिहॅब सेंटरचे ओनर. नमस्कार सर. नमस्कार. सर, प्लीज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का की एव्हीटी म्हणजे नेमकं काय आहे? एव्हीटी म्हणजे सर्वसामान्य लोक ज्या पद्धतीने बोलतात, जसं म्हणजे आपण सुरुवातीला ऐकून बोलतो, सेम एव्हीटीची मेथड हीच आहे की ऑडिटरी व्हर्बल थेरपी. म्हणजे तुम्ही आधी ऐकलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. म्हणजे जसं आता एज्युकेशनमध्ये किंवा शिक्षण प्रणालीमध्ये भाषा शिकण्याच्या काही पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये टोटल कम्युनिकेशन आहे, एज्युकेशन बाय लिंग्विझम आहे आणि ओरॅलिझम ही मेथड आहे. तर एव्हीटी ही ओरॅलिझम ह्या मेथडला फॉलो करते, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम बाळाने स्वतः भाषा ती ऐकावी आणि मग शिकावी. कारण जन्मजात कुठलंही बाळ जन्माला आल्यानंतर लगेच बोलत नाही. तर ती सतत भाषा ऐकून ऐकून मग साधारण 1 वर्षावरती ज्यावेळेला बाळ येतं, म्हणजे सुरुवातीला 7व्या महिन्यात बॅबलिंग करणं, हुंकाऱ्या टाकणं, ही प्रोसेस करत बाळ ज्यावेळेला 1 वर्षावरती येतं, त्यावेळेला बाळ शब्द बोलायला सुरुवात करतं. तर हीच मेथड फॉलो व्हावी, म्हणजे नॅचरली बाळाने भाषा शिकावी, हा एक महत्त्वाचा मुद्दा एव्हीटी थेरपी फॉलो करते. आणि एव्हीटीचे टेक्निक देखील त्याच पद्धतीचे असतात. त्यामुळं एव्हीटी म्हणजेच ऑडिटरी व्हर्बल थेरपी. यामध्ये अजून एक भाग येतो की कोक्लिअर इम्प्लांट. हे नेमकं काय आहे? कोक्लिअर इम्प्लांट ही एक शस्त्रक्रिया आहे जी अत्याधुनिक पद्धत म्हणून यूज केली जाते. जसं की एव्हीटी ही थेरपी कर्णबधीर मुलासाठीच बनवलेली आहे किंवा त्याच्याच उपयोगासाठी आहे ही. कर्णबधीर मुलाला मुळातच ऐकायला येत नाही, म्हणून बाळ बोलू शकत नाही. म्हणजे आपल्या कानावरती जी भाषा नाहीच पडली तर आपण त्याला रिप्लाय करू शकत नाही किंवा प्रतिक्रिया करू शकत नाही. त्याच पद्धतीनं कोक्लिअर इम्प्लांट ही अशी शस्त्रक्रिया आहे की कानाच्या कोणत्याही भागांमध्ये जर प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल किंवा इन्फेक्शन झालं असेल, बाळाला आवाज ऐकू जात नसेल किंवा म्हणजे आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर, म्हणजे बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि अंतर कर्ण, असे कानाचे 3 पडदे असतात किंवा 3 एरियाज असतात. तर त्या 3 एरियाज मधल्या कोणत्याही भागांमध्ये जर खराबी असेल आणि त्या खराबीमुळे चांगला आवाज जर मेंदूपर्यंत जात नसेल, तर मग अशा वेळेला श्रवणयंत्र दिलं जातं. श्रवणयंत्र दिल्यानंतर बाळाला काही फ्रिक्वेन्सी, म्हणजे लो फ्रिक्वेन्सी, मिड फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी, अशा फ्रिक्वेन्सी असतात. म्हणजे आपण त्याला मराठीत वारंवारता म्हणतो की कमी वारंवारता, मध्यम वारंवारता आणि जास्त उच्च वारंवारता. तर ह्या वारंवारता जर बाळाला ऐकायला गेल्याच नाहीत, तर मग अशा वेळेला कोक्लिअर इम्प्लांट नावाचं एक ऑपरेशन असतं, जे बाळाच्या ऑडिटरी नर्वला, म्हणजे जी ऐकण्याची नस असते, त्या नसेला डायरेक्ट एक मशीन अटॅच केलं जातं. पण ही शस्त्रक्रिया करून बाळाच्या नसेला ती आत एक मशीन ठेवली जाते आणि वरून त्याला एक मॅग्नेट दिलं जातं. त्या मॅग्नेटवरून दुसरं श्रवणयंत्र कानावरती दिलं जातं. त्याला BTA वगैरे म्हणतात, म्हणजे कानामागचं श्रवणयंत्र. तर ती कॉर्ड असते, ती त्या मॅग्नेटला अटॅच करते आणि तो आवाज डिरेक्टली मेंदूपर्यंत जातो. अशी कोक्लिअर इम्प्लांटची प्रोसेस आहे. म्हणजे ऑपरेशन मध्ये कानाच्या आतमध्ये पण ते मशीन असतं. येस. आणि बाहेरून एक मशीन दिलं जातं आणि ह्या दोन्हींना कनेक्ट करण्यासाठी एक मॅग्नेट दिलं जातं. त्या मॅग्नेट थ्रू मेंदूपर्यंत तो आवाज जातो. मग या शस्त्रक्रियेसाठी गव्हर्नमेंटच्या काही सुविधा आहेत का? अडॅप्ट नावाची एक स्कीम होती, आता सध्या ती बंद आहे. पण बाल संकुलनाने अजून एक स्कीम काढलेली आहे. पण एव्हीटी थेरपी आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला बाळाचं वय विचारात घेतलं जातं. शस्त्रक्रियेसाठी देखील तसंच असतं की ते वय विचारात घेतलं जातं. साधारण 0 ते 5 वर्ष हे अर्ली इंटरव्हेन्शन प्रोग्राम म्हणून पकडलं जातं. 0 ते 5 वयोगटामध्ये जर बाळाचं ऑपरेशन झालं असेल तर अशा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत, जसं बाल संकुलनाची बोलली किंवा अडॅप्टची ही स्कीम होती. ह्या स्कीम शक्यतो आपल्याला थोडासा सपोर्ट देतात की शस्त्रक्रियेमधला जो काही खर्च आहे तो ते फ्री मध्ये होऊन जातो. ते मग ही एव्हीटी थेरपी नेमकी कशी काम करते? एव्हीटी थेरपी ही म्हणजे आता एखाद्या बाळाला कोक्लिअर इम्प्लांटला आपल्याला पाठवायचं असेल, म्हणजे ज्या बाळाच्या कानाचा ऐकण्याची क्षमता खराब आहे, तर अशा वेळेला बाळाला ऐकण्याची सवय लावण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बाळाच्या कानाला एक मशीन दिलं जातं आणि प्री थेरपी स्टार्ट झाली जाते. म्हणजे बिफोर एव्हीटी थेरपी आम्ही
कोक्लिअर इम्प्लांटच्या अगोदर चालू करतो, ज्याच्यामध्ये हं. बाळाला मॅक्झिमम बाळाने ऐकून बोलावं किंवा आवाज वेगवेगळे आहेत याचं आकलन हं, व्हावं, हं. ह्याच्यासाठी श्रवण प्रशिक्षणाच्या ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्या घेणं किंवा बाळाला ऐकण्याची सवय लावणं जी म्हणतो आपण, ती बिफोरमध्ये आम्ही त्या गोष्टी कव्हर करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही इम्प्लांटसाठी त्याला पुढे पुश करतो. मग ही एव्हीटी थेरपी कोणत्या वयोगटामध्ये काम करते? जर आपण अर्ली इंटरव्हेन्शन प्रोग्राम जसं मी मगाशी म्हटलं, की 0 ते 5 वयोगटामध्ये जर मॅक्झिमम आपण काम करायला सुरुवात केली, तर म्हणजे आपल्याला कळतंच साधारण 1 वर्षावरती बाळाला मोठे आवाज आलेत किंवा हं, अगदी 7 महिन्याचं, 8 महिन्याचं बाळ असेल, हं, तर एखादा मोठा आवाज झाला तर बाळ लगेच दचकलं जातं किंवा हं. बाळ आवाजाच्या दिशेने बघतंय. बघते. तर हं, अशा कुठल्याही मूव्हमेंट दिसत नाहीत किंवा मोठा आवाज झाल्यानंतर बाळ रडत नाहीये, बाळ हं, घाबरत नाहीये. हं, हं. तर मग अशा वेळेला आम्ही काय करतो, की बाळाला लॉस आहे की नाही हे बघण्यासाठी ऑडिओलॉजिकली इव्हॅल्युएशन करून घेतो. अच्छा. ऑडिओलॉजी ऑडिओलॉजी इव्हॅल्युएशनमध्ये मॅक्झिमम जर असं निदर्शनास आलं, की बाळाच्या कानाला हायरली म्हणजे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि प्रफाउंड असे 4 रेंज असतात. हं, हं, जर सिव्हिअर, मॉडरेट टू सिव्हिअर आणि सिव्हिअर टू प्रफाउंड जर लॉस असेल बाळाला, हं. तर आम्ही अशा वेळेला कोक्लिअर इम्प्लांटसाठी बाळाला सजेस्ट करतो. पण 0 ते 5 वयोगटाच्या आत साधारण आपल्याला एक 2 वर्षात, 1.5 वर्षात किंवा फार तर फार 2.5 वर्षात लगेच कळतं, की बाळाच्या कानाला लॉस आहे की नाही. बरं. म्हणजे हे सर्वसामान्य लोकांच्याही लक्षात येतं किंवा जर तसं लक्षात आलं, तर हं. आपण त्याचं ते लॉस आहे की नाही हे व्हेरिफाय करण्यासाठी आपण ऑडिओलॉजिकली इव्हॅल्युएशन करून घेतो बाळाचं. त्याच्यात जर निदर्शनास आलं, की बाळाला ह्या प्रकारचा लॉस आहे, हं. तर त्या लॉस अगेन मग आपण लगेच बाळाला थेरपी करून बाळाला एव्हीटी थेरपी दिली जाते बिफोर म्हणजे बाळाला एक श्रवणयंत्र प्रोव्हाईड केलं जातं हं. आणि त्याच्यावर एव्हीटी थेरपी दिली जाते. एव्हीटी थेरपी दिल्यानंतर मग बाळाला शस्त्रक्रिया म्हणजे 0 ते 5 वयोगटामध्ये जर ती शस्त्रक्रिया झाली, तर त्याच्यात सगळ्यात जास्त बेनिफिट बाळाला मिळू शकतो. म्हणजे हं. बाळ सर्वसामान्य जसं आपण बोलतो तसं बोलू शकतं. अच्छा. फक्त ह्याच्यामध्ये थोडा उशीर झाला म्हणजे काही ऑपरेशन अगदी 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्षावरती जर गेली, हं, तर हं, मग हं. अशा वेळेला बाळाच्या बोलण्याची क्लॅरिटी आहे ती फारशी दिसत नाही किंवा बाळ शक्यतो लिप रीडिंग म्हणजे ओष्ठवाचनवरती जास्त भर देतं किंवा तुम्ही काय बोलताय तुमच्या चेहऱ्याकडे खूप हं, लक्ष हं, देऊन हं. बघतं आणि त्याच्यातून ती भाषा आकलन करायचा प्रयत्न करतं. प्रयत्न करता. हां. अच्छा. मग हं. अशा वेळेला 0 ते 5 वयोगटातली जी मुलं आहेत, त्यांचं कोक्लिअर इम्प्लांट करणं सगळ्यात योग्य. जर एखाद्या वेळेस लक्षात आलं नाही पालकांच्या, हं. की ह्याला उशीर होणं म्हणजे नेमकं वय किती? अशा वेळेस तुम्ही सल्ला देता का? हो, उशीर जर झाला असेल, तर आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही शस्त्रक्रिया करू नका ही. हं. तुम्ही बाळाला मशीनवरतीच स्पीच थेरपी देऊन त्याला रिकव्हर करून घेऊया आपण. या आता एव्हीटी थेरपीमध्ये कोणकोणते घटक येतात? एव्हीटी थेरपीमध्ये जसं आता ते बाळ स्वतः येणार, हं, त्याच्या आजूबाजूचं म्हणजे त्याची फॅमिली असेल, म्हणजे आई-वडील असतील, त्याचे हं, हं, भावंड असतील. त्याच्यानंतर थेरपिस्ट असेल. अ, त्याच्यानंतर इनडायरेक्टली समाज आहे. आता हं, पुढे जाऊन ऑपरेट करायचंय, तर मग तिकडे ई-एन-टी सर्जन येतात. हं. ऑडिओलॉजिस्ट येतात, ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच पॅथॉलॉजिस्ट. अच्छा. हं, त्याच्यानंतर पॅथॉलॉजीच्या काही टेस्टिंग असतात ह्या मुलांच्या ऑपरेशनच्या वेळेला, ती हं, लोकं हं. ह्यांच्यामध्ये इन्क्लुडिंग होतात. पुढे जाऊन कोक्लिअर इम्प्लांट झाल्यानंतर, बाळाला एव्हीटी थेरपी स्टार्ट झाल्यानंतर, आपण सर्वसामान्य शाळेमध्ये अशा मुलांना मर्ज करत असतो. हं. तर तिथले शिक्षक येतात, सर्वसामान्य शिक्षक येतात. इनडायरेक्टली ती मुलं येतात. तर अशी ही टीम वर्क आहे, ज्याच्यामध्ये टीमचा सपोर्ट घेऊनच त्या मुलाचं पुनर्वसन आपण करू शकतो. एव्हीटी थेरपीचे तुम्ही फायदे आणि तोटे काय सांगाल? एव्हीटी थेरपीचे फायदे हे आहेत, की आपण कोक्लिअर इम्प्लांट केल्यानंतर हं, अ, बाळाला सर्व म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी, मिड फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सीचे सगळे आवाज बाळाला कोक्लिअर इम्प्लांट नंतर जातात. हं, कारण हे ज्यावेळेला कोक्लिअर इम्प्लांट केलं जातं, त्यावेळेला ते मशीन डायरेक्टली अ, मेंदूत मेंदूमध्ये ज्या वर्निकाज आणि हं, ब्रोकाज हं, नावाचे जे एरियाज असतात, ज्याच्यामध्ये भाषा ग्रहण होते हं, आणि व्यक्त होते, म्हणजे हं, हं. रिसेप्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह. तर ह्या गोष्टींवरती डायरेक्टली मेंदू काम करायला सुरुवात करतो किंवा ते मशीनचा आवाज तिथं गेल्यामुळे एक ध्वनी लहरी तिथल्या त्या एरियाजवरती राइट, स्टिम्युलेट राइट. करत राहतात हां. आणि मग अशा वेळेला म्हणजे जेवढे काही फ्रिक्वेन्सी आहेत त्या बाळाला सहजरित्या ऐकायला जातात. हं, त्यामुळे इम्प्लांटचा हा फायदा आहे, की तोच जर मशीनवर बघितला, हं, म्हणजे एखाद्या बाळाला हेअरिंग एड दिला आणि त्याला सांगितलं, की तू भाषा शिक, तर तो भाषा शिकेल, नाही असं नाही. हं, पण हं. त्याला हाय फ्रिक्वेन्सीचे साउंड शक्यतो जात नाही.
जात नाही. जात नाहीत, म्हणजे त्याला ते बर. ऐकायला कठीण जातात. हम्म. खूप लक्ष द्यावं लागतं किंवा काही काही वेळेला आपण ज्या वेळेला वाक्य बोलत असतो किंवा एखादी घटना डिस्क्राईब करत असतो, अशा हम्म. वेळेला ती भाषा त्याला व्यवस्थितरित्या समजेलच असं नाही. म्हणजे जिथे जिथे हाय फ्रिक्वेन्सी येतील तिकडे तिकडे हाय बाळाला कन्फ्युज. फ्रिक्वेन्सी मध्ये तुम्ही कोणते शब्द म्हणजे हाय काय घेता? फ्रिक्वेन्सीमध्ये हम्म. हे आवाज असतात, म्हणजे हम्म. श आणि स वगैरे आम्ही म्हणतो. हा. तर हे आवाज हाय फ्रिक्वेन्सीमध्ये जातात. आता बर. हे मिड फ्रिक्वेन्सीमध्ये बघायला झालं तर उ, हे आवाज जातात. हम्म. लो फ्रिक्वेन्सीमध्ये आ, ई हे आवाज जातात. अच्छा. त्यामुळं ह्या आवाजांची फ्रिक्वेन्सी बाळाला कोक्लिअर इम्प्लांट केले तर व्यवस्थित जाते. हे एक बेनिफिट आहे. हम्म. त्यामुळं सर्वसामान्य लोकांसारखं बाळ बोलू शकतं. हे दुसरं ॲडव्हांटेज आहे. तिसरं ॲडव्हांटेज आहे की कोक्लिअर इम्प्लांट झालं की त्या बाळाला आपण सर्वसामान्य शाळेमध्येच रेफर करतो. अच्छा. कारण त्याला भाषा मॅक्झिमम जेवढी मिळेल तेवढा तो लवकर त्याची ग्रोथ होते. त्यामुळं तो समवयस्कर मित्रातनी जाणं म्हणजे किंवा अशा भाषिक मुलांना, वातावरणात जाणं फार हा, गरजेचं असतं. सो अशा वेळेला आपण ती शाळा त्याला रेफर करतो की म्हणजे ह्या मुलांना जेव्हा आपण हाक शुक 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 करून बोलवलं तर ऐकू जाणार जर नाही. हेअरिंग एड वरती असेल तर शक्यतो नाही जाणार. अच्छा. जर कोक्लिअर इम्प्लांट झालं असेल तर त्याला डेफिनेटली जाईल तो ऐकू जाणार. आवाज. बर. आता तोट्यांचा विचार करायचा म्हटलं तर ही हम्म. सगळ्यात महागडी शस्त्रक्रिया आहे. ही जरी हम्म. अत्याधुनिक पद्धत म्हणून जरी याच्याकडे बघितलं असेल हम्म. तरी ह्याचे ऑपरेशन काही लाखांमध्ये असतात. म्हणजे हेअरिंग एड पण तिथलेच कॉस्टली असतात, त्याचे पार्ट्स पण खूप कॉस्टली असतात. बर. त्यामुळं ही ऑपरेशन जरी गव्हर्नमेंट एखाद्याला सजेस्ट करत असेल की मी तुला खर्च देतोय आणि तुम्ही करा हे, किंवा एखाद्या स्कीम मधून जरी आपण केलं ते, तर ते पुढं मेंटेन करायला खूप डिफिकल्ट आहे. कारण त्याचे अच्छा. पार्ट्स खूप महाग आहेत. म्हणजे वर्षाकाठी तुम्हाला साधारण एक 25 ते 30,000 रुपये किंवा 35,000 पर्यंत मेंटेनन्स येऊ शकतोय. साधारण ते जर लहान बाळ असेल तर त्याला ते कॅरी करणं डिफिकल्ट असतं, म्हणजे त्याला त्याची व्हॅल्यूज माहीत नसते. नसते. तर मग बरोबर. अशा वेळेला ते श्रवणयंत्र कसंही यूज केलं जातं, ती कॉर्ड कशीही पाडलं ओढली जातं. जातं, पाडलं जातं, किंवा अंघोळीच्या वेळेला म्हणजे ते पाण्यात पडलं नाही पाहिजेत किंवा त्याला पाणी लागलं नाही पाहिजेत, पावसात भिजलं नाही पाहिजेत, असे बर. बरेचसे रिझन आहेत ज्याच्यामुळे ते खूप जपावं लागतं. ओके. तर मग अशा वेळेला ते त्या मुलांकडनं तशी केअर होत नाही, त्यामुळे तिथं आपला लॉस होऊ शकतो. तिसरी गोष्ट, हे ऑपरेशन काही वेळेला सक्सेस होतात, काही वेळेला अनसक्सेस होतात. ज्या वेळेला ते सक्सेस नाही झालं तर परत रिऑपरेट करावं लागतं. तर रिऑपरेट ज्या वेळेला करतो त्यावेळेला पुन्हा तितकाच खर्च पॅरेंटला करावा लागतो बरोबर. आणि एकदा गव्हर्नमेंटनं दिलं तर दुसऱ्यांदा आपण स्वतःहूनच करायला स्वतःहूनच पाहिजे. तुम्हाला ते करावं ते लागतं. इनर जे आपल्या बॉडीमध्ये मशीन असतं, हं. त्याला पण काहीतरी ड्युरेशन असेल ना, की ते येस, ही काही वर्षांनी. टेक्नॉलॉजी हा. किंवा हे इलेक्ट्रिकल पार्ट म्हणतो आपण. राईट. तर इलेक्ट्रिकल पार्ट हा डेफिनेटली खराब होणारच आहे. म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू असणार, हम्म. व्हॅलिडिटी असणार आहे. ती राईट. व्हॅलिडिटी संपली की आपल्याला ते रिऑपरेट करावंच लागतं. काही काहींचं त्यावेळेचा चांगलं खर्च. जातं, हा. पण काही वेळेला अशा कारणास्तव ते आपल्याला बिघाड आला तर आपल्याला ते रिऑपरेट करावंच साधारण लागतं. किती वर्षाचं त्याला वॉरंटी किंवा गॅरंटी असू शकते? डिपेंड्स कंपनी कोणती आहे त्याच्यावरती ते मशीन किती ड्युरेशनला जाणार आहे ते हम्म. समजेल आपल्याला. सेकंड थिंग अशी आहे की खेळताना सपोज ज्या बाजूला ऑपरेट झालंय, आपण एका वेळेला दोन्ही कानाचे ऑपरेट नाही बरोबर. करू शकत. हा. एका एका कानाचंच करावं लागतं कारण ती राईट. कॉस्टली आहे. साधारण 25 लाख, 20 लाख, 15 लाख हा. असा खर्च अरे असतो. बापरे. हा. त्यामुळे हे खूपच कॉस्टली आहे. हम्म. आणि अशा वेळेला काय होतं की एखादं मशीन लावलं त्या ठिकाणी मार लागला किंवा बॉलने बाळ खेळतंय तर तिथं हा. येऊन बाळ, हा. किंवा जाता आता कुठेतरी बाळ थडकलं, तिथे इजा झाली त्या डोक्याच्या, म्हणजे जिथं ऑपरेट झालंय तिथं, राईट. तरी आपल्या श्रवण यंत्रामध्ये काहीतरी बिघाड येऊ शकतो किंवा ते ऑपरेशन रिऑपरेटला जाऊ शकतं. तर मग अशा वेळेला आपल्याला त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे किंवा त्याला इजा होऊ नये ह्याच्याकडं खूप लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे बाळाला जोपर्यंत स्वतः केअर करता येणार नाही तोपर्यंत पॅरेंटला खूप कसरत करावी लागते की बरोबर. त्याची केअर घेण्यासाठी. आता तुम्ही सांगितलं त्या प्रमाणे हे काहीतरी 5 वर्षाच्या आतील बाळांना ही येस. थेरपी केली जाते. हा. मग यावेळी कोणती टेक्निक वापरली जाते? जसं मी मगाशी म्हटलं की शिक्षण प्रणालीमध्ये पद्धती आहे. त्या पद्धतीमध्ये आता ओरॅलिझम सांगतं की तुम्ही बॉडी लँग्वेज किंवा हातवारी किंवा इशारे, साइन लँग्वेज असा कोणत्याही गोष्टांचा वापर न करता बाळाला भाषा शिकवली पाहिजे. मग अशा वेळेला काय होतं की आपण मॅक्झिमम भाषा बोलत असतो, त्याचा आवाजच बाळाने ऐकला पाहिजे. मग अशा वेळेला आम्ही सुरुवातीला बाळामध्ये ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला थेरपीचे प्लॅन तयार केले जातात. मग ते बाळ डेली येणार असेल तर डेली, अल्टरनेट येणार असेल तर अल्टरनेट प्लॅन करून ठेवले जातात. बरं. अ,
त्यामागे त्याचे गोलही तयार असतात. म्हणजे हम्म. आता 1 वीकला मला काय गोल अचीव्ह करायचे, साधारण 15 डेजला काय गोल अचीव्ह करायचा आहे, हम्म. 1 हम्म. मंथला काय करायचं आहे, 3 मंथचा गोल असतो, हम्म. 6 मंथचा गोल असतो. हम्म. तर त्या गोलमध्ये आपण ज्यावेळेला डेली प्लॅन करत असतो त्यावेळेला आम्ही ते टेक चेकलिस्ट लावतो त्याला, हम्म. आणि त्या चेकलिस्ट नुसार बाळाचे ऑडिशन चेक केलं जातं. म्हणजे अच्छा. बाळाने ऐकलं म्हणजे किती आणि त्याच्यामध्ये ते किती यूज केलं. घटक येतात साधारणपणे? ऑडिओ, हा. कॉग्नेटिव्ह, त्याच्यानंतर स्पीच अँड लँग्वेज, सोशल स्किल आणि रिसेप्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह असे पॉईंट येतात. म्हणजे आता लँग्वेज म्हणून एक मुद्दा असतो, त्याच्यामध्ये ते रिसेप्टिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह. तुमचा ऑडिओचा प्लॅन जो आहे तो ऑडिओचा प्लॅन तुमचा लँग्वेजमध्येही गेला पाहिजेत, मग तो रिसेप्टिव्ह एक्सप्रेसिव्ह मध्ये पण खेळला पाहिजेत एक हम्म. ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर ती कॉग्निशन रित्या पण त्याला ते हँडल करता आली पाहिजेत, हम्म. आणि त्याच्यातून सोशल स्किल काहीतरी आले पाहिजेत. आणि लास्ट असतं तुम्ही पॅरेंट काउन्सिलिंग. अशा वेळेला थेरपी, एव्हीटी थेरपी ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला आमची सिटिंग अरेंजमेंटच अशी असते हम्म. की बाळ मधी असतं, ज्या हम्म. बाजूचा ऑपरेट झालाय त्या बाजूला थेरपिस्ट बसतो. हम्म. सपोज त्याचा लेफ्ट साईडचं झालं तर लेफ्ट साईडला मी बसेन, हम्म. राईट साईडला त्याची आई बसेल. मी अच्छा. मोस्ट ऑफ आईला टेक्निकली गाईड करत राहतो की त्याच्याशी कशा पद्धतीचे टेक्निक यूज करायचे, तुम्ही कशा पद्धतीने त्याला भाषा शिकवली पाहिजेत. एक गोल साधारण आता मला जर त्याला अप अँड डाऊन ही कन्सेप्ट शिकवायची असेल तर मी साधारण एखादी ऍक्टिव्हिटी घेतली आणि मी बाळाला सांगितलं की आता एक माझ्याकडे डॉल आहे, तिला अप अप करत तुला वरती टेबलवरती चढवायचंय हम्म. आणि पुन्हा डाऊन करत तिला खाली घेऊन यायचंय. हम्म. मग आता आम्ही आईला काउन्सिलिंग सांगतो की तुम्ही अप अँड डाऊनच्या घरी अजून कन्सेप्ट काढा. हम्म. तुम्ही तुमचं चप्पल कुठं ठेवताय, साधारण रॅकवर ठेवला असेल तर मी अप म्हणून सांगायचं की वर ठेवलंय, हम्म. आता ते खाली घे, डाऊन झालं. हम्म. किंवा तुम्ही ओट्यावर काहीतरी ठेवलंय. मग हम्म. सतत बाळाला ते अप अँड डाऊनचं तुम्ही स्टिम्युलेशन दिलं पाहिजे, किंवा त्याला वेगवेगळ्या अँगलनं ती भाषा भाषा समजवली पाहिजे, शिकवलेली. आणि अच्छा. तेव्हा बाळ जाऊन ती भाषा समजतं. म्हणजे आपल्याला, आपण ज्यावेळेला भाषा शिकतो त्यावेळेला असंच शिकतो. हम्म. आपण मोठ्या लोकांना ऑब्झर्व करतो की ती लोक कशी करतायत. साधारण एखादी गर्ल असेल तर ती आईला फॉलो करते, आई केस कशी हम्म. बांधते, आई हम्म. साडी कशी घालते. बरोबर. तर ती ज्यावेळेला भातुकलीचा खेळ खेळते तेव्हा त्याच गोष्टी करत असते. हम्म. त्याच पद्धतीनं आपल्याला तो खेळ करत बाळाशी हे टेक्निक यूज केली जाते. पण ह्या टेक्निकला एक थेरपीच्या प्लॅनमध्ये परफेक्टली तुम्हाला बसवता आलं पाहिजे. हम्म. म्हणजे त्याचं वय विचारात घेतलं जातं, कॉग्निशनचं राईट. वय विचारात घेतलं जातं, त्याचं आत्ताचं फिजिकली वय विचारात घेतलं जातं. त्याची हम्म. त्याच्यानंतर तुम्हाला तो प्लॅन बनवायचा आहे. हम्म. म्हणजे बाळाचं वय साधारण 10 वर्ष आहे, हम्म. पण त्याचं भाषिक वय जर 1 वर्षाचं असेल तर तुम्ही 10 वर्षाची ऍक्टिव्हिटी काढून चालणार नाही तुम्हाला. राईट. राईट. तुम्हाला 1 वर्षाच्या बाळाच्या ऍक्टिव्हिटी काढाव्या लागतील. त्याचा इंटरेस्ट काय आहे त्या गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतात त्याच्यामध्ये. हम्म. त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला फार विचारात घेऊन त्याचा प्लॅन तयार करावा लागतो. अच्छा. शिवाय मॅक्झिमम आम्ही कृतीद्वारे ही भाषा शिकवत असतो. म्हणजे एखादी हम्म. ऍक्टिव्हिटी करूनच ती भाषा शिकवली जाते. बरोबर. हा. आता मी जसं मगाशी म्हटलं की बाळाला आम्ही हाय फ्रिक्वेन्सी, मिड फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सीचे आवाज शिकवत असतो. तर बिफोर थेरपीला आल्यानंतर पण आमचं तेच असतं की बाळ साधारण आम्ही कधीही बाळाच्या समोर जाऊन थेरपीला बसत नाही. कारण ज्या वेळेला तुम्ही मशीन देताय आणि त्याच्या समोर जाऊन थेरपीला बसताय, हम्म. मग अशा वेळेला बाळ मशीनकडे लक्ष देत नाही, किंवा मला तुमचे आवाज काय आला इकडे लक्ष देत नाही, लिप तुमच्या फेस मुवमेंट. कडे देतं आणि लिप मुवमेंट कॅच करायला जातं. मग अशा वेळेला बाळाचा भाषावाचा विकास होऊ शकत नाही. जरी राईट. झाला तरी तो लिप रिडिंग सुरूच होतो. हा. आणि समाजातल्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही बाहेर फिरताय तर त्याला प्रत्येक वेळेला तुम्ही त्याचं लिप दाखवू शकत नाही, बरोबर. किंवा बाहेरून कोणीतरी लांबून त्याच्याशी बोलतंय, किंवा आता टेक्नॉलॉजी अशी कॉलवरती आली की बोलत. कॉलवरती हा. बोलायचंय. तर मग अशा वेळेला बाळाला काहीच भाषेचे आकलन होणार नाही. राईट. त्यामुळं बाळाने ऐकण्यावरती फोकस करावा. हम्म. मग ह्या वेळेला आम्ही काय करतो की सिटिंग अरेंजमेंट लावते, बाळाची चेअर थोडी पुढे असते हम्म. आणि त्याच्या पाठीमागे पॅरेंटची आणि थेरपिस्टची चेअर असते. हम्म. जेणेकरून 1 फीटला बाळाला आम्ही 6 साऊंड देतो. हम्म. 6 साऊंड नंतर बाळाला लर्न टू लिसन साऊंड त्याच्यातच क्रिएट केले जातात. लर्न टू लिसन साऊंड असं आहे की बाळाने ते शिकलं पाहिजे. हम्म. पण शिकत असते अगोदर जे हाय फ्रिक्वेन्सीचे आम्ही साऊंड शिकवतोय, मिड म्हणजे 6 साऊंड जे शिकवतोय हम्म. त्याचाच सपोर्ट घेऊन आम्ही लर्न टू लिसन साऊंड तयार केलेले असतात. अच्छा. ते लर्न टू लिसन साऊंड सगळ्या प्रकारचे साऊंड असले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि सुरुवातीला बाळ जन्माला येतं त्यावेळेला ते हम्म. वेगवेगळे आवाजच काढून शिकतं. त्यामुळे आम्ही बरोबर. लर्न टू लिसन साऊंड मध्ये वेगवेगळे आवाजच शिकवतो बाळाला. हम्म. त्याच्यामध्ये त्याला सुप्रा सेगमेंटल आलं पाहिजेत, म्हणजे आवाजात
ताल, सूर, लय, अच्छा. म्हणजे बोलण्याची तुम्ही फ्रिक्वेन्सी कळली जेव्हा पाहिजे. ते साऊंड देताय हा तेव्हा त्याचं नाव घेणं वगैरे असं नाही, तर डायरेक्ट आ इ उ येस, हा अशंच? पहिल्यांदा साऊंड शिकवले जातात, हम्म नंतर मग बाळाला ऑब्जेक्ट दाखवते त्यावेळेला मग आम्ही वर्ड्स कडे म्हणजे हम्म भाषा हम्म शिकण्याची काही पद्धत आहे. डायरेक्ट आपण कधीही भाषा शिकत नाही. हम्म. पहिल्यांदा आवाज शिकतो आणि मग भाषेकडे जातो. पण शक्यतो नाव, हा नाही, ऐकूच न आल्यामुळे ते नाव पण त्याला त्याला कळणारच नाहीये माहित की नसतं. तुम्ही जरी नावाने आवाज दिलात, हम्म. पण आम्ही त्याला वारंवार ते त्या नावाने बोलवत राहतो, कारण त्याला ती सवय झाली सवय लागली पाहिजे. पाहिजे. म्हणजे नाव ऐकण्याची पण सवय लागली पाहिजे त्या बाळाला. बरोबर. त्यामुळे आम्ही ज्यावेळेला इम्प्लांट पूर्वी जरी मशीन हम्म असेल तर बाळाला आम्ही नावानेच बोलवतो, हम्म किंवा त्याला कुठल्याही प्रकारचे हातवारी किंवा कुठल्याही प्रकारचे एक्सप्रेशन अजिबात दाखवत नाही. हम्म. फ्लॅट स्पीच अजिबात नसतं त्या मुलांमध्ये. म्हणजे आता जसं आपण बोलतो त्यावेळेला हा आवाजामध्ये चढ उतार असतात, तर त्या सगळ्या फ्रिक्वेन्सी बाळाला बोलताही आल्या पाहिजेत हा. आणि ऐकताही आल्या पाहिजेत. ऐकल्याशिवाय तो तशा पद्धतीनं बोलताही येणार नाही बरोबर. त्याला. हा. त्यामुळं आपल्याला बोलते वेळी ह्या फ्रिक्वेन्सी विचारात घ्याव्या लागतात आणि मग त्या पद्धतीने आम्ही त्याच्या डिझाईन हम्म. करून त्याला प्लॅन तयार करतो. मग तुम्हाला हे सगळं करताना काय वाटत असते? अशा मजा येत असती हे हा सगळं काम ऑब्व्हियसली काय करण्यामध्ये? होतंय की आम्ही एखाद्या बाळाबरोबर काम करत असतो, त्यावेळेला बाळाने ज्यावेळेला तो रिस्पॉन्स बोलतो केल्यानंतर किंवा रिस्पॉन्स करतो, हा. त्यावेळेला आमच्यासाठी तो खूप मोठा अचिव्हमेंट असते. आणि बरोबर. ज्यावेळेला ते पॅरेंट्स साइडलाच बसलेले असतात, त्यामुळे त्यांना ते त्यांच्या हम्म. चेहऱ्यावरचं समाधान आमच्यासाठी खूप मोठी पोच पावते. बरोबर. पण या सगळ्या थेरपी वगैरे करताना पालकांनी कोणती काळजी घ्यायची ऍडवाइस देता तुम्ही? शक्यतो काय होतं की ॲक्सेप्टन्स पहिल्यांदा पालकांकडे पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला हम्म. आपल्या बाळाला प्रॉब्लेम आला, तर सर्वसामान्य सर्वांनाच म्हणजे कुठल्याही आई-वडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलाला प्रॉब्लेम यावा. पण अ, त्यांचं बॅड लक असतं की त्यांच्या बाळाला तो प्रॉब्लेम आलेला असतो. पण प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आला मग त्याच्यावरती सोल्युशन शोधायचंच नाही, असं होऊन चालणार नाही. मग बरोबर. अशा वेळेला तुमच्या छोट्या-मोठ्या गोष्टी जरी लक्षात आल्या, तरी फर्स्ट तुम्ही लगेच इव्हॅल्युएशनला बाळाला घेऊन जाणं गरजेचं आहे. तुम्ही जितका उशीर कराल, तितका बाळाचा लॉस असणार. म्हणजे हम्म जितका उशिरा थेरपिस्टकडे जाल, तितकं तो उशिरा थेरपी चालू होईल किंवा त्याला सीआयकडे म्हणजे कोक्लिअर इम्प्लांटकडे जर न्यायचं असेल हम्म. आपल्याला, तर मग अशा वेळेला आपल्याला उशीर झाला की परत बाळाचा लॉस होतो. म्हणजे एकतर आपण इतकं महागडं ऑपरेशन करायचं आणि त्याचं बेनिफिट आपल्याला 100% येत नसतील, तर मग त्याचा लॉस ऑफ तुम्हाला नंतर सहन करावा बरोबर. लागतो. तर त्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर अशा काही सिच्युएशन लक्षात आल्या, तर द्विधा मनस्थितीत न जाता डायरेक्टली तुम्ही त्या एक्सपर्टना भेटून तुम्ही राईट. लॉस आहे की नाही हे सगळं बघितलं चेक. पाहिजे. दुसरी गोष्ट ज्यावेळेला बाळाचं ऑपरेशन झालेलं असतं, हम्म. त्यावेळेला असं नाही की मला मेंटेनन्स होत. शक्यतो काय होतं की ॲक्सेप्टन्स पहिल्यांदा पालकांकडे पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला हम्म. आपल्या बाळाला प्रॉब्लेम आला, तर सर्वसामान्य सर्वांनाच म्हणजे कुठल्याही आई-वडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलाला प्रॉब्लेम यावा. पण अ, त्यांचं बॅड लक असतं की त्यांच्या बाळाला तो प्रॉब्लेम आलेला असतो. पण प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आला मग त्याच्यावरती सोल्युशन शोधायचंच नाही, असं होऊन चालणार नाही. मग बरोबर. अशा वेळेला तुमच्या छोट्या-मोठ्या गोष्टी जरी लक्षात आल्या, तरी फर्स्ट तुम्ही लगेच इव्हॅल्युएशनला बाळाला घेऊन जाणं गरजेचं आहे. तुम्ही जितका उशीर कराल, तितका बाळाचा लॉस असणार. म्हणजे हम्म जितका उशिरा थेरपिस्टकडे जाल, तितकं तो उशिरा थेरपी चालू होईल किंवा त्याला सीआयकडे म्हणजे कोक्लिअर इम्प्लांटकडे जर न्यायचं असेल हम्म. आपल्याला, तर मग अशा वेळेला आपल्याला उशीर झाला की परत बाळाचा लॉस होतो. म्हणजे एकतर आपण इतकं महागडं ऑपरेशन करायचं आणि त्याचं बेनिफिट आपल्याला 100% येत नसतील, तर मग त्याचा लॉस ऑफ तुम्हाला नंतर सहन करावा बरोबर. लागतो. तर त्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर अशा काही सिच्युएशन लक्षात आल्या, तर द्विधा मनस्थितीत न जाता डायरेक्टली तुम्ही त्या एक्सपर्टना भेटून तुम्ही राईट. लॉस आहे की नाही हे सगळं बघितलं चेक. पाहिजे. दुसरी गोष्ट ज्यावेळेला बाळाचं ऑपरेशन झालेलं असतं, हम्म त्यावेळेला असं नाही की मला मेंटेनन्स होत नाहीये. मग आता हे ऑपरेशन काढून टाकूया आणि मग आपण परत आता मशीन लावूया. हम्म. असं अजिबात करायचं नाही. एकदा ऑपरेशन झालं की तुम्हाला कितीही चांगल्यातलं जरी आम्ही मशीन तिथं प्रोव्हाईड केलं, तरी बाळाच्या मेंदूला तो आवाज जाणार नाही. हा कारण हा तो जसं मी मगाशी म्हटलं की 3 घटक जे आहेत किंवा 3 भाग जे आहेत कानाच्या, त्या हम्म. 3 भागांपासून वेगळी नव केली जाते आणि ती इकडे ऑपरेशन करून हा वरती मशीन फिट केलं जातं. मग आता तुम्ही इथं मशीन लावून कानामध्ये कितीही मोठ्या प्रकारचा आवाज जरी दिला, तरी तो मेंदूपर्यंत जाणार नाहीच आहे.
त्यामुळे मग अशा वेळेला काय होतं की त्या ऑपरेशनचा तर फायदा होतच नाहीये, शिवाय बाळाला पुढे तुम्हाला मशीन ठेवण्यासाठी काही सोयीच राहणार नाही. मग अशा वेळेला तुम्ही बाळाला मशीन दिलात किंवा काही झालं तरी त्याचा बेनिफिट होत नाही. त्यामुळं ऑपरेशन करण्यापूर्वी तुमची आर्थिक बजेट तेवढं जातंय का, किंवा ते पेलतं का तुम्हाला ते ऑपरेशन, ऑपरेशन नंतरचा खर्च पेलतो की नाही, ह्या हे सगळ्याचा सगळं विचार बघूनच करूनच तुम्ही ऑपरेशनला गेलं पाहिजे. नाही. थेरपिस्ट किंवा ऑडिओलॉजिस्ट असतील किंवा तुम्हाला ENT असतील कुणीही, किंवा एक सोशल वर्कर वगैरे असेल, ज्यांना ह्या फील्डची माहिती आहे किंवा तुम्हाला सजेस्ट करतायत की ऑपरेशनला घेऊन जाऊ किंवा ऑपरेशन नंतर, आपण घाईगडबडीनं कोणताही निर्णय घेऊन चालत नाही. तुम्हाला थोडंफार, आता टेक्नॉलॉजी इतकी फास्ट आहे की तुम्ही नेटवरती बघू शकताय, तुम्ही एक्सपर्ट लोकांना विचारून चर्चा करू शकता, आणि तुम्हाला जर ते योग्य वाटलं तर तुम्ही ऑपरेशनला न्या. कारण एक तर ही खर्चिक आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला ते परवडणारं आहे की नाही हे तुम्हाला माहित नाहीये. आपण भावनेच्या भरात लगेच पटपट निर्णय घेतो, कारण आपल्याला कुठूनही मुलाला बोलतं करायचं असतं. मग अशा वेळेला तुम्ही भावनिकरित्या कुठलाही निर्णय घेतला नाही पाहिजे. चौथी गोष्ट अशी आहे की पालकांनी एखाद्या थेरपिस्टकडे किंवा एखाद्या एक्सपर्टकडे, जर तिथे त्याच्याकडे काम चालू असेल किंवा बाळाची आता ABT थेरपी चालू असेल, तर तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येकाकडे जायची गरज नाही. कारण जर आता तुम्ही गेलात, मी ABT थेरपिस्ट आहे, मी बाळाचं इव्हॅल्युएशन करते, मला वाटलं की बाळाची रिसेप्टिव्ह लँग्वेज ही 18 महिन्याचीच आहे, पण मी 18 महिन्यापासून पुढे काम करायला सुरुवात करतोय. तुम्ही सांगताय म्हणून मी लगेच 18 महिन्याचा प्लॅन तयार करायला घेत नाही. म्हणजे पॅरेंट काही काही वेळेला सांगतात की त्या थेरपिस्टने हे केलेलं आहे, तर त्याच्यात तुम्ही पुढे चालू करा. आमच्याकडे सगळ्यांकडे चेकलिस्ट असते, म्हणजे जे थेरपिस्ट आहेत, की त्याच्यामध्ये बाळाचं वय किती आहे, त्याच्यानंतर किंवा वयानुसार तिची डेव्हलपमेंट काय असली पाहिजेत, मग रिसेप्टिव्ह काय असली पाहिजेत, लँग्वेजमध्ये काय असली पाहिजेत, एक्सप्रेसिव्ह काय असली पाहिजेत, किंवा तुमचं सोशल स्किल त्या बाळाचं काय असली पाहिजेत, हे नॉर्मली जज केलेलं असतं. मग अशा वेळेला त्या नॉर्मली फॉर्ममध्ये आम्ही आमचं बाळ मर्ज करून तिथं भाषा किंवा प्लॅन तयार करत असतो. मग अशा वेळेला काय होतं की तुम्ही थेरपिस्ट चेंज केलात की ह्या थेरपिस्टला वाटलं की तो नाही 18 महिन्याचा वाटत नाहीये, मला 14 महिन्याचाच वाटतो, मग तो 14 महिन्यापासून प्लॅन तयार करतो. मग अशा वेळेला काय होतं की हे जजमेंट जे आहेत, जर जजमेंट चुकले तर तो काय 4 महिन्याचा किंवा त्या बाळाला परत तो भाषा शिकवण्याचा त्यांचा जो हट्टाच असतो, किंवा जे एक 6 महिने, वर्ष त्याच्यात जर त्यांनी घालवलं तर तो लॉस सगळ्यात मोठा असतो. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही थेरपिस्टकडे न फिरता एका थेरपिस्टकडे स्टेबल राहा. त्या थेरपिस्टला तुम्ही पेबल असताय, त्यामुळे तुम्ही त्यांना सतत विचारा हे का होतंय, तुम्हाला दुसऱ्यांना कुणाला ऍडवाइस करायचं आहे का, तुम्ही त्यांच्याशी कोलॅबोरेशन करू शकताय का, आणि जर काय एका फील्डमध्ये राहून कोलॅबोरेशन हे करू शकतात, पण पालकांनी तेवढी जागरूकता दाखवणं फार गरजेचे. तर अशा बऱ्याचशा मुद्द्यांना पालकांनी विचारात घेऊन हे ऑपरेशनकडे वळावं किंवा ABT ह्या मेथडचा यूज करावी. आणि मोस्ट ऑफ मला अजून एक असं सांगायचंय की काही वेळेला असं होतं की काही पालकांची मानसिकता असते की एकतर बाळाला लवकर स्वीकारायचं नाही, मग अशा वेळेला स्पेशल स्कूलकडे म्हणजे कर्णबधिर शाळेमध्ये आपल्या बाळाला घालायचं. मग माझं कर्णबधिर शाळेला किंवा स्पेशल शाळेला माझं विरोध नाहीये, पण तुम्हाला जर तुमच्या बाळावरती आई वडील म्हणून स्पेसिफिक काम करणं गरजेचं आहे. शाळेत घातलात, कर्णबधिर शाळेमध्ये काही वेळेला, आता पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी काही शाळा स्ट्रिक्टली मेथड फॉलो करतात, जसं की त्यांना काही ना योग्य वाटते म्हणून ओरॅलिझम मेथड यूज करतात, काही जण एज्युकेशन बायलिंग्विझम यूज करतात, काही जण डेफ जे आहेत ज्यांच्या कानाला खूपच लॉस आहे किंवा त्यांच्या कानाला फायदाच होत नाही मशीन लावून, तर मग ते एज्युकेशन बायलिंग्विझम यूज करतात, म्हणजे त्यांना ती भाषा शिकण्यापेक्षा साईन जास्त महत्वाची वाटते. तर मग अशा वेळेला काय होतं की ह्या सगळ्या मेथड ज्या आहेत, ह्या सगळ्या मेथड जी ती शाळा यूज करत असते, ही टेक्नॉलॉजी शहरात किंवा शहरात अवेअरनेस आहे म्हणून या गोष्टी होतात. पण हेच ग्रामीण भागात बघितलं तर ग्रामीण भागातली लोक लगेच हात झटकतात की एखाद्या शाळेत नेऊन टाकलं की त्यांचं काम संपलं. पण अशा मुलांना ज्यावेळेला आपण शाळेत सोडतो किंवा त्याला समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करता येत नाही किंवा आर्थिक व्यवहार कळत नाहीयेत किंवा त्या मुलाला एक वैयक्तिकरित्या सर्वाइव्ह करायला येत नाही, मग अशा वेळेला त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ शकतो. मग नंतर आपल्याला वाईट वाटण्यापेक्षा
बेसिक लेवलला ज्यावेळेला प्रॉब्लेम कळतो त्यावेळेला आई वडील म्हणून तुम्ही त्याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे. बरोबर. त्याच्या आयुष्यात जडणघडण करणारा सगळ्यात महत्वाचा पार्ट आई वडील आहेत, आणि त्यामुळे आई वडिलांनी जो निर्णय घेईल त्या दिशेने ते बाळ फिरत राहणार आहे. त्यामुळे त्याचं नुकसान किती करायचं किंवा त्याला घडवायचं की नाही हे सर्वस्वी आई वडिलांच्या हातात असतं. बरोबर. त्यामुळे आई वडिलांनी जागरूक राहणं फार गरजेचं आहे. बरोबर. अजून काय राहिलंय? नाही, बस. किती वेळ झाला बघायला नाही आपण. झाला असेल 15 मिनिटाच्या वर गेला असेल. हा. मला वाटते इंट्रो व्यवस्थित होता. हा. हम्म? अजून काय ऍड करायचं नाही त्याच्यात, मग एंड करूया. फक्त एकदा टायमिंग बघणार असेल तर मग बघा, म्हणजे आपल्याला अजून काही त्याच्यात ऍड करायचं असेल तर करू. खूप झालाय, अर्धा तास झालाय. तर सर, आज आपण आपल्या स्टुडिओला भेट दिली आणि एव्हीटी हा एक महत्वाचा विषय खूप सोप्या पद्धतीनं आमच्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. Thank तुमचा नंबर वगैरे टाकायचा असं काही ठरलंय का? नाही, असं काही नाही, पण तुम्ही सांगू शकता की. हा. आज आपण घेतलेला आहे हा एक महत्वाचा विषय कर्णबधीर मुलांसाठी होता. एव्हीटी थेरपी कशी काम करते आणि हे उपचार कसे असतात याच्याबद्दल पहिला विचार आपण केला पाहिजे, याविषयी आपल्याला सरांनी माहिती दिलेली आहे. याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत कमेंटद्वारे तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद. होत नाहीये, मग आता हे ऑपरेशन काढून टाकतोय आणि मग आपण परत आता मशीन लावूया, असं अजिबात करायचं नाही. एकदा ऑपरेशन झालं की तुम्हाला कितीही चांगल्यातलं जरी आम्ही मशीन तिथं प्रोव्हाइड केलं तरी बाळाच्या मेंदूला तो आवाज जाणार नाही. कारण तो, जसं मी मगाशी म्हटलं की 3 घटक जे आहेत किंवा 3 भाग जे आहेत कानाच्या, त्या 3 भागांपासून वेगळी नव केली जाते आणि ती इकडे ऑपरेशन करून वरती मशीन फिट केलं जातं. मग आता तुम्ही इथं मशीन लावून कानामध्ये कितीही मोठ्या प्रकारचा आवाज जरी दिला तरी तो मेंदूपर्यंत जाणार नाहीच आहे. त्यामुळे मग अशा वेळेला काय होतं की त्या ऑपरेशनचा तर फायदा होतच नाहीये, शिवाय बाळाला पुढे तुम्हाला मशीन ठेवण्यासाठी काही सोयीच राहणार नाही. मग अशा वेळेला तुम्ही बाळाला मशीन दिलात किंवा काही झालं तरी त्याचा बेनिफिट होत नाही. त्यामुळे ऑपरेशन करण्यापूर्वी तुमची आर्थिक बजेट तेवढं जाते का किंवा ते पेलतं का तुम्हाला ते ऑपरेशन नंतरचा खर्च पेलतो की नाही, ह्या सगळ्याचा विचार करूनच तुम्ही ऑपरेशनला गेलं पाहिजेत. थेरपिस्ट किंवा ऑडिओलॉजिस्ट असतील किंवा तुम्हाला ENT असतील, कुणीही, किंवा एक सोशल वर्कर वगैरे असेल ज्यांना ह्या फील्डची माहिती आहे किंवा तुम्हाला सजेस्ट करतायत की ऑपरेशनला घेऊन जाऊ किंवा ऑपरेशन नंतर, आपण घाई गडबडीनं कोणताही निर्णय घेऊन चालत नाही. तुम्हाला थोडंफार, आता टेक्नॉलॉजी इतकी फास्ट आहे की तुम्ही नेटवरती बघू शकताय, तुम्ही एक्सपर्ट लोकांना विचारून चर्चा करू शकता आणि तुम्हाला जर ते योग्य वाटलं तर तुम्ही ऑपरेशनला न्या. कारण एक तर ही खर्चिक आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला ते परवडणार आहे की नाही हे तुम्हाला माहित नाहीये. आपण भावनेच्या भरात लगेच पटपट निर्णय घेतो, कारण आपल्याला कुठूनही मुलाला बोलतं करायचं असतं. मग अशा वेळेला तुम्ही भावनिकरित्या कुठलाही निर्णय घेतला नाही पाहिजे. चौथी गोष्ट अशी आहे की पालकांनी एखाद्या थेरपिस्टकडे किंवा एखाद्या एक्सपर्टकडे, जर तिथे त्याच्याकडे काम चालू असेल किंवा बाळाची आता एव्हीटी थेरपी चालू असेल, तर तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येकाकडे जायची गरज नाही. कारण जर आता तुम्ही गेलात, मी एव्हीटी थेरपिस्ट आहे, मी बाळाचं इव्हॅल्युएशन करते, मला वाटलं की बाळाची रिसेप्टिव्ह लँग्वेज ही 18 महिन्याचीच आहे, पण मी 18 महिन्यापासून पुढे काम करायला सुरुवात करतोय. तुम्ही सांगताय म्हणून मी लगेच 18 महिन्याचा प्लॅन तयार करायला घेत नाही. म्हणजे पॅरेंट काही वेळेला सांगतात की त्या थेरपिस्टने हे केलेलं आहे, मग त्याच्यात तुम्ही पुढे चालू करा. आमच्याकडे सगळ्यांकडे चेकलिस्ट असते, म्हणजे जे थेरपिस्ट आहेत की त्याच्यामध्ये बाळाचं वय किती आहे, त्याच्यानंतर किंवा वयानुसार तिची डेव्हलपमेंट काय असली पाहिजेत, मग रिसेप्टिव्ह काय असली पाहिजेत, लँग्वेज मध्ये काय असली पाहिजेत, एक्सप्रेसिव्ह काय असली पाहिजेत, किंवा तुमचं सोशल स्किल त्या बाळाचं काय असली पाहिजेत, हे नॉर्मली जज केलेलं असतं. मग अशा वेळेला त्या नॉर्मली फॉर्म मध्ये आम्ही आमचं बाळ मर्ज करून तिथं भाषा किंवा प्लॅन तयार करत असतो. मग अशा वेळेला काय होतं की तुम्ही थेरपिस्ट चेंज केलात की ह्या थेरपिस्टला वाटलं की तो नाही 18 महिन्याचा वाटत नाहीये, मला 14 महिन्याचाच वाटतो,
मग तो हम्म. 14 महिन्यापासून प्लॅन तयार करतो. मग अशा वेळेला काय होतं की हे हम्म. जजमेंट जे आहेत, जर जजमेंट चुकले तर तो काय 4 महिन्याचा किंवा ते बाळाला परत तो भाषा शिकवण्याचा त्यांचा जो अट्टास असतो किंवा जे एक 6 महिने, वर्ष त्याच्यात जर त्यांनी घालवलं तर हम्म. तो लॉस सगळ्यात मोठा असतो. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही थेरपिस्टकडे न फिरता एका थेरपिस्टकडे स्टेबल राहा. त्या थेरपिस्टला तुम्ही पेबल असताय, त्यामुळे तुम्ही त्यांना सतत विचारा हे का होतंय. हम्म. तुम्हाला दुसऱ्यांना कोणाला ऍडवाइस करायचं आहे का, तुम्ही त्यांच्याशी कोलॅबोरेशन करू शकताय का. आणि जर काय आहे, एका फील्डमध्ये राहून कोलॅबोरेशन हे करू शकतात, हम्म. पण हम्म. पालकांनी तेवढी जागरूकता दाखवणं फार गरजेचे. हम्म. तर अशा बऱ्याचशा मुद्द्यांना पालकांनी विचारात घेऊन हे ऑपरेशनकडे वळावं किंवा एव्हीटी ह्या मेथडचा यूज करावे. आणि मोस्ट ऑफ मला अजून एक असं सांगायचं आहे की काही वेळेला असं होतं की काही पालकांची मानसिकता असते की एकतर बाळाला लवकर स्वीकारायचं नाही, मग अशा वेळेला स्पेशल स्कूलकडे म्हणजे कर्णबधिर शाळेमध्ये आपल्या घातलं बाळाला जातं. घालायचं. हम्म. मग माझं कर्णबधिर शाळेला किंवा स्पेशल शाळेला माझं विरोध नाहीये, पण तुम्हाला जर तुमच्या बाळावरती आई वडील म्हणून स्पेसिफिक काम करणं गरजेचं आहे. हम्म. शाळेत घातलात, कर्णबधिर शाळेमध्ये काही वेळेला आता पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी काही शाळा स्ट्रिक्टली मेथड फॉलो करतात, जसं हम्म. की त्यांना काही ना योग्य वाटते म्हणून ओरॅलिझम मेथड यूज करतात. हम्म. काही जण एज्युकेशन बायलिंग्युअलिझम यूज करतात. काही जण डेफ जे आहेत, ज्यांच्या कानाला खूपच लॉस आहे किंवा त्यांच्या कानाला फायदाच होत नाही मशीन लावून, तर हम्म. मग ते एज्युकेशन बायलिंग्विझम यूज करतात. म्हणजे त्यांना ती भाषा शिकण्यापेक्षा साईन जास्त महत्वाची वाटते. हम्म. हम्म. तर मग अशा वेळेला काय होतं की ह्या सगळ्या मेथड ज्या आहेत, हम्म. ह्या सगळ्या मेथड जी ती शाळा यूज करत असते, ही टेक्नॉलॉजी शहरात किंवा शहरात अवेअरनेस आहे म्हणून ह्या गोष्टी होतात. पण हेच ग्रामीण भागात बघितलं तर ग्रामीण भागातली लोक लगेच हात झटकतात की एखाद्या शाळेत नेऊन टाकलं की त्यांचं काम काम संपलं. संपलं. पण अशा मुलांना ज्यावेळेला आपण शाळेत सोडतो किंवा त्याला समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करता येत नाही किंवा आर्थिक व्यवहार कळत नाहीयेत किंवा त्या मुलाला वैयक्तिकरित्या सर्वाय करायला येत नाही, मग अशा वेळेला त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ शकतो. मग नंतर आपल्याला वाईट वाटण्यापेक्षा बेसिक लेवलला ज्यावेळेला प्रॉब्लेम कळतो त्यावेळेला आई वडील म्हणून तुम्ही त्याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे. बरोबर. त्याच्या आयुष्यात जडणघडण करणारा सगळ्यात महत्वाचा पार्ट आई वडील आहेत. आणि त्यामुळे आई वडिलांनी जो निर्णय घेईल त्या दिशेने ते बाळ फिरत राहणार आहे. त्यामुळे त्याचं नुकसान किती करायचं किंवा त्याला घडवायचं की नाही हे सर्वस्वी आई वडिलांच्या हातात असतं. बरोबर. त्यामुळे आई वडिलांनी जागरूक राहणं फार गरजेचं आहे. आज आपण घेतलेला आहे हा एक महत्वाचा विषय कर्णबधिर मुलांसाठी होता. एव्हीटी थेरपी कशी काम करते आणि हे उपचार कसे असतात याच्याबद्दल पहिला विचार आपण केला पाहिजे, याविषयी आपल्याला सरांनी माहिती दिलेली आहे. याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटद्वारे तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद.